तुम्हाला खरं सांगू का, ही भाजी जर तुम्ही एखाद्याला करून खाऊ घातली ना, तर ते डायरेक्ट पुढच्या वेळेस रेसिपी विचारायला घरीच येणार. एवढी जबरदस्त लागते ही भाजी. मग काय करायचं त्यासाठी, लगेच तवा ठेवायचा, त्यात तेल टाकायचं आणि सुकं खोबरं असतं ना ते कापून भाजून घ्यायचं. धने घ्यायचे आणि ते पण मस्त भाजून घ्यायचे. आणि मग काय करायचं, अद्रक लसूण टाकून भाजून घ्यायचं. 2-3 कांदे कापून घ्यायचे आणि चांगले काळे होईस्तोवर भाजायचे. आता थोडीशी कोथिंबीर घ्यायची, ती पण तेल टाकून छान परतून घ्यायची. आता आहे ना, लगेच भाजून घेतलेलं खोबरं आणि धने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि बारीक करून घ्यायचे. ते बारीक झाले की बाकीचं भाजलेलं वाटण पण मिक्सरमध्ये टाकायचं, थोडं पाणी टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं. आता एका टोपात पाणी घ्यायचं, त्यात थोडंसं मीठ टाकायचं, नाहीतर वांगे काळे पडतात. आणि मग काय करायचं, सगळे वांगे कापले ना, वांग्यात थोडं थोडं मीठ टाकायचं आणि आपण आता बनवला ना तो मसाला पण त्याच्यामध्ये भरून घ्यायचा. तोपर्यंत इकडे एका कढईत तेल टाकायचं, तेल गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं का लगेच कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची आणि चांगली परतून घ्यायची. आता थोडी हळद टाकायची. ह्या भाजीमध्ये मी माऊलींचा काळा मसाला आणि गरम मसाला 1-1 चमचा टाकणार आहे. हे मसाले जर तुम्हाला पण ऑर्डर करायचे असतील ना, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑर्डर करू शकता. मसाला परतून झाला की वांगे त्याच्यात टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व 3 मिनिट झाकण त्याच्यावर ठेवायचं. 3 मिनिटांनी ना झाकण काढायचं, एकदा वांगे मिक्स करायचे, त्यात आपण बनवलं ना ते वाटण टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आता तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि थोडं मीठ टाकायचं. आपण आधीच वांग्यात मीठ भरलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त मीठ काय टाकायचं नाही. आता 10 मिनिटं भाजी बारीक गॅसवर शिजून द्यायची. मग होती ना तुमची मस्त वांग्याची भाजी खायला रेडी.